हॅलो, प्रणाम सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या सत्रामध्ये. मी आपल्या सगळ्या कुटुंबियांचं खूप हृदयापासून स्वागत करते. आज पौर्णिमा आहे आणि त्यामुळे मी वेगळ्या एका सेशन मध्ये आज होते, एका ध्यान सत्रामध्ये. आणि तिथून निघायला ध्यान संपून बाहेर पडायला थोडा वेळ लागला. त्यामुळे आज थोडंसं उशीर झाला आपल्याला ध्यान सुरू करायला. मी सगळ्यांना एक विनंती करेन आजच्या दिवशी की आजचं पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधना करणाऱ्या लोकांसाठी खूप स्पेशल असतो. खूप मोठ्या प्रमाणावर कॉस्मिक एनर्जी आजच्या दिवशी पृथ्वीवर असते. त्यामुळे ह्या एनर्जीचा जरूर फायदा करून घ्या. ज्यांना शक्य आहे, आपला हे सत्र संपल्यानंतर थोडा वेळ, अर्धा एक तास काढून जर थोडासा वेळ तुम्ही बसू शकलात, तर तुम्ही नक्की झोपण्याआधी ध्यान करून झोपा, रेकी करून झोपा. आपण जेव्हा झोपतो तेव्हा सुद्धा आपले विचारचक्र डोक्यातलं सुरू असतं आणि त्यामुळेच आपल्याला हे विचार आपल्याला आपल्या स्वप्नांमध्ये, सबकॉन्शियस मध्ये स्वप्नांच्या मार्फत दाखवले जातात आणि आपले विचार आपल्या स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. आपण म्हणतो की खूप स्वप्न पडली, मला चांगली झोप लागली. खरी शांत झोप तीच असते जी स्लीप साऊंड म्हणतो ना आपण, जी स्वप्नांच्या शिवाय जी झोप असते, स्वप्न नसलेली झोप, की जी आपल्याला कळत पण नाही की कधी झोप लागली, किती खोल झोप लागली. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आज मला खूप स्वप्न पडली, मला आठवतायत ती स्वप्न, काही स्वप्न लक्षात राहतात, काही राहत नाहीत, तर समजायचं की त्या दिवशी आपली जी झोप आहे, जे आपलं सबकॉन्शियस आहे, ते आतमध्ये सुरूच होतं. त्याची जी प्रक्रिया होती विचार करण्याची त्याची, तर ते सगळं आतमध्ये चक्र सुरू होतं. आणि त्यामुळं म्हणतो ना आपण, जे मनी वसे ते स्वप्नी दिसे आपल्याकडे सांगतात. तर खरोखर तसा प्रकार आहे, की हे विचार जे आहेत ते स्वप्नांच्या माध्यमातून आपल्यासमोर आरशाप्रमाणे दाखवले जातात. की किती गोंधळ आहे. कधी-कधी अशी स्वप्न पडत असतात आपल्याला ज्याचा कशाला काही संबंधच नाहीये. अं, आज काय कुठेतरी मी गेलीये, कुठून तरी पडलोय, परत पाण्यात. म्हणजे काही त्याचं कशाचं काही कनेक्शन नाहीये. त्यावेळेमध्ये थोडंसं निरीक्षण करायचं मनाचं, की मी दिवसभर अशा विचारांमध्ये आहे का? की अनेक एकामागून एक साखळी विचारांची सुरू आहे. आणि म्हणतो ना आपण रँडम विचार, म्हणजे कुठलाही विचार कधी येतोय मनामध्ये. मनामध्ये विचारांचा खूप गोंधळ आहे. आपल्या आयुष्यामध्ये, नात्यांमध्ये खूप गोंधळ होतोय. काहीतरी गोंधळ गडबड सुरू आहे आपल्या मनामध्ये. मन असं चलबिचल झालंय. तर ह्या पद्धतीने जर असेल, तर ते सगळं आपल्या स्वप्नांमध्ये सुद्धा दिसायला लागतं, की स्वप्न पण अशी निरर्थक पडायला लागतात. कशाला काही अर्थ जुळत नाहीये, कुठूनही काही कनेक्शन दिसत नाहीये. अ, तर ह्यावरून समजायचं, की आपली झोप शांत नाहीये. आपल्याला जर खूप स्वप्न पडत असतील तर. पण जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि ध्यानामध्ये आपण प्रयत्न करतो, की आपल्या श्वासांबरोबर आपण एक होण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. विचारांना शांत करायचा प्रयत्न करतो. तर जेवढा काही ध्यानाचा वेळ असतो आपला, अ, तो ध्यानाचा वेळ आणि तेवढ्या वेळाची झोप, ह्याच्यामध्ये ध्यान केलेलं सगळ्यात चांगलं, उत्तम, असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण ध्यानाच्या वेळेमध्ये आपण प्रयत्न करतो, की आपल्या कॉन्शियस मनाला, जागृत मनाला थोडं शांत करायचं. मेन ध्यानाचा उद्देश काय आहे? की हे जे विचार आपल्या आजूबाजूला दिवसभर सुरू आहेत, ज्याच्यामुळं मी माझ्या अंतर्मनाचा, आत्म्याचा आवाज ऐकू शकत नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंट्युशन म्हणतो. इंट्युशन पॉवर. ती इंट्युशन म्हणजे आतला आवाज, तो आपल्यापर्यंत कधी पोहोचतो? जेव्हा हे सगळे विचार शांत असतात, खाली असतात. पण जर दिवसभर माझं तोंड बंद आहे, पण मनातले विचार बडबड, बडबड सुरू आहे, तर ते जे इंट्युशन आहे, जो आतला आवाज आहे, तो मला ऐकूच येणार नाही. माझं मन मला काय सांगतंय. आज उठल्या-उठल्या जेव्हा मी तो मेसेज ग्रुपवर टाकत होते, की आजचा संदेश म्हणून जे काही आलं होतं मला सांगण्यात आलं, तेव्हा तो मला मेसेज हाच होता, की जे काही तुमच्या आतमध्ये संदेश येतोय, जे काही नवीन निर्णय, काहीतरी विचार करताय, आयडिया, कल्पना काही पण असेल, तर तुम्ही तो निर्णय त्या दृष्टीने कृती करा. आणि तो संदेश जेव्हा माझ्या मनात आला आणि मी विचार करत होते, की हा ग्रुपवर आता टाइप करून टाकावा. त्याच वेळेस मला साइन देण्यात आलं, नंबर दाखवण्यात आला 444. आणि मला ते समजलं, की हा मेसेज मला ग्रुपवर टाकायचा आहे म्हणून.
पण लक्षात घ्या, तो मनात माझ्या विचार सुरू होता, की हा मेसेज ग्रुपवर टाइप करायचा आहे. आणि त्याच वेळेस, एक्झॅक्टली त्याच वेळेस मला तो नंबर दाखवला गेला. जो एंजल नंबर आहे, जो गाईड करतो आपल्याला, सांगतो, की तुझ्या मनात जे आहे ते तू कर, टाक. आणि माझा संदेश पण तसाच रिलेटेड होता, की जे काही मनात आहे त्याच्यावर कृती करा. तर अशा पद्धतीचा आज मेसेज आला होता. त्यामुळे हे सगळं कनेक्टेड आहे. तर असे जे काही आपल्या मनात विचार येतात, त्याच्यावर जरा पण शंका न घेता त्याच्यावर कृती करायला लागा. एक स्टेप पुढे जा फक्त. आज एक स्टेप पुढे गेले मी. माझी इच्छा आहे नवीन कल्पना. एक स्टेप पुढे जा. हळू करत तुम्हाला जिथं जायचंय, जो मार्ग आहे, जिथं पोहोचायचंय ते तुम्हाला आपोआप सापडायला लागेल. आणि त्यासाठी ध्यान गरजेचं आहे. तर ध्यान आपण जितका वेळ करू, तितकी आपली आतली शक्ती वाढते. आपण जे बाहेर शोधत फिरतो मला उपाय मिळेल का? हे करण्यापेक्षा जर आपण ध्यान केलं, तर आपला गुरु आत बसलेला आहे ना, जो आपल्याला प्रत्येक क्षणाला सल्ला द्यायला तयार आहे. पण आपण ऐकायलाच तयार नाहीत. आपण आत जायलाच तयार नाहीत. आपण सगळं बाहेर शोधतोय. तर जेव्हा ध्यान करायला लागतो, तेव्हा आपण खूप आत जाऊन त्याच्याशी कनेक्ट करून त्याचं ऐकायला सुरुवात करतो. इंट्युशन ज्याला आपण म्हणतो. तर आजच्या दिवसाची जी एनर्जी आहे ना, पौर्णिमेची, अमावास्येची, ही आपल्याला त्यासाठी मदत करते. तर मी सगळ्यांना विनंती करेन, की आजचं आपलं सत्र झाल्यानंतर जर तुम्हाला थोडा वेळ झोप थांबवून थोडंसं हे करून तुम्ही ध्यानाला बसलात, तर तुम्हाला खूप त्याचा आजच्या दिवसाचा, आजच्या एनर्जीचा, ऊर्जेचा भरपूर फायदा मिळेल. आपल्या संस्थेचं ऑनलाईन ध्यान असतं आज. रात्री 12 पर्यंत, 1 पर्यंत लोकं बसतात. त्याची मी लिंक शेअर करेन ग्रुपमध्ये आणि मी सगळ्यांना एक सजेस्ट करेन, की अर्धा तास का होईना त्यांच्या त्या सामूहिक ध्यानासोबत बसा. कदाचित तुम्हाला झोप पण येईल, झोप आल्यासारखं वाटेल, पण ती झोप नसणार आहे. तुम्ही नुसतं जेव्हा त्या ग्रुपबरोबर कनेक्ट व्हाल आणि फक्त काय करायचंय, तुमच्या श्वासांचा जो येणं-जाणं आहे, ते जेव्हा तुम्ही बघायला ज्या क्षणी सुरुवात कराल, त्या क्षणी तुम्ही त्या सामूहिक एनर्जीला कनेक्ट होणार आणि त्याची पौर्णिमेची जी एनर्जी आहे, आज कॉस्मिक एनर्जी, त्याचा फ्लो तुमच्या शरीरामध्ये जाऊन असे चमत्कार करेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये आज एनर्जी जाईल. तुम्हाला ते समजणार नाही की जातीये किंवा काही जणांना समजेल पण. तर त्यामुळे मी आज सगळ्यांना हे सांगेन, विनंती करेन, सजेशन करेन आणि माझं कुटुंब म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी ह्याचा फायदा घ्या. रोज आपण झोपतोच. रोजची रात्र असतेच आपल्यासाठी. पण आजची रात्र स्पेशल आहे. पौर्णिमा ही महिन्यातून एकदाच येते. त्यामुळे त्याचा फायदा घ्या. पुन्हा येईल ती अमावास्या येईल 15 दिवसानंतर. पण पौर्णिमेची एनर्जी खूप असते आणि म्हणून मला एवढा वेळ मी त्याच्यासाठी दिला, की तुम्ही सगळ्यांनी जरूर आजच्या दिवसाचा, आजच्या रात्रीचा, आजच्या एनर्जीचा फायदा करून घ्या. रेकी करा किंवा ध्यान करा. थोडा वेळ रेकी म्हणजे काय? जिथं तुम्हाला काही शरीरामध्ये ज्यांना कुणाला त्रास आहे, तिथं त्यांनी आज जरूर हात ठेवा आणि रेकी एनर्जीला कॉल करा आजच्या रात्री आणि थोडा वेळ बसा. म्युझिक आपलं ध्यान जे आहे त्यांच्याबरोबर बसलं तरी सुद्धा तुम्ही हात ठेवू शकता. तुम्ही रेकी करायच्या वेळेसच रेकी करायची असा काही नियम नाहीये. तुम्ही ध्यानाच्या ग्रुपबरोबर बसा आणि थोड्या वेळ पहिल्यांदा रेकी घ्या शरीरावर त्या म्युझिक सोबत, त्या लोकांसोबत बसल्यानंतर. जिथं तुम्हाला शरीराला त्रास आहे, तिथं रेकी घेतल्यानंतर मग तुम्ही हळू हात खाली ठेवा आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर ध्यान करायला लागा. तुम्ही एकदा रेकीमध्ये थोडंसं हात शरीरावर ठेवले सगळीकडं, इथं ठेवले जरासं. कारण आपलं दिवसभर विचारांमुळं सगळ्यात जास्त अफेक्ट हे चक्र होतं. तर इथं तुम्ही थोडा वेळ हात ठेवले तुमचे असे. चोकुरे दिला, सेहेकी दिली आणि मग तुम्ही थोडा वेळ देऊन तुम्हाला अजून कुठे द्यायची तिथे रेकी द्या. हात खाली ठेवा आणि जे ध्यान सुरू आहे त्यांच्याबरोबर ध्यानाला सुरुवात करा. अर्धा तास का होईना तुम्ही सगळेजण आज त्या ध्यानाला नक्की बसा. मी लिंक शेअर करते. मनालीताई म्हणतात, की मी रोज साखळी 1 तास ध्यान करते, पण मला रेकी करायला जमत नाही. पण ध्यानाची खूप छान वाटतं. म्हणजे आपल्याला योग्य वाटतं ते करा. रेकी मी जसं सांगितलं, ध्यानाला बसलात तुम्ही. ध्यान करताना जरी हात ठेवले आणि रेकी एनर्जीला कॉल केलं, तरी चालेल. मग तुम्हाला वेगळी रेकी नाही करायला जमत आहे, हरकत नाही. ध्यान, रेकी मिक्स करा. एकत्र करा. कारण रेकीने सुरुवात करायची. करत तुम्ही जेव्हा शांत होत जाल, प्रत्येक चक्राला रेकी दिली. ते करत तुम्हाला कधी ध्यान लागेल ना, ते पण कळणार नाही. बऱ्याच जणांचं होतं, की ध्यान लागत नाही आमचं. त्यांच्यासाठी बेस्ट उपाय आहे, की तुम्ही पहिलं रेकी सुरुवात करा.
रेकी करत करतच तुम्हाला हळूहळू तुम्ही त्या एनर्जीमध्ये जाल आणि तुम्हाला ध्यान लागलेलं समजायचं पण नाही. ठीक आहे. तर रेकी आधी करायची का ध्यान? तर असा काही नियम नाहीये. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं. पण तरी पण मी सकाळी जर तुम्ही जॉबला जात असाल, तर तुम्ही पहिली रेकीने सुरुवात करा दिवसाची. तर ध्यान आणि रेकी हे खरं तर काही फार म्हणजे रेकीमध्ये आपण संकल्प देतो एवढंच आहे, की एनर्जी सगळे जे पॉइंट्स आहेत ते नीट होऊ देत. पण जर तुम्ही ध्यान करायला लागलात, तुम्ही श्वासांवर लक्ष द्यायला लागलात, तर हे जे प्राणवायू आहेत, ते तुमची चक्र आपोआपच संतुलित करतात. त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला संतुलनाचं पण गरज नाहीये. जर तुम्ही ध्यानच व्यवस्थित केलं, नियमितपणे केलं, तर त्याच्यामध्ये आपली रेकी सुद्धा होऊन जाते. तर हे दोन्ही पण ना अशा गोष्टी आहेत मी म्हणजे त्याला वेगळं करू शकत नाही. पण खास ज्यांना ध्यानाला शांत बसणं होत नाही, खूप विचार येतात. लोकं म्हणतात, "आमचं ध्यान लागत नाही." म्हणून ध्यानापासून पळतात लोकं. का तर शांत बसलं, की मनात अनेक विचार येतात आणि त्या विचारांचा सामना आपण करू शकत नाही. इतके विचार येतात. डोकं वेडं व्हायची वेळ येते बऱ्याच लोकांची. मग अशा लोकांनी ध्यान करण्यापेक्षा पहिलं रेकीने सुरुवात करावी. काही दिवस रेकीची साधना घ्यावी. रेकीमध्ये तुमची चक्र संतुलनात यायला लागतात. मन शांत व्हायला लागतं आणि मन तर शांत झालं, की ऑटोमॅटिक आपलं ध्यान शांतपणे लागायला सुरुवात होते. विचारांवर थोडंसं खाली दबतात विचार आपले, म्हणजे कमी व्हायला लागतात आणि मग आपलं ध्यान चांगलं जमेल. तर म्हणून मी पहिल्यांदा रेकी सजेस्ट करते, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूपच सध्या गोंधळ आहे, खूप मानसिक ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, अशा लोकांनी सुरुवात रेकीपासून करा. ठीक आहे. थोडं-थोडं रेकी घेत गेलात तुम्ही, शरीरावर फोकस करत गेलात. जिथं हाताचा स्पर्श होतोय, तिथं आपलं लक्ष घेत गेलात. असं करून तुम्ही एनर्जी पॉइंट्स तुमची थोडे-थोडे संतुलनात आणायला लागलात, की मग तुम्ही जरूर ध्यानाकडे वळा. आणि हे ध्यान म्हणजे काय? तर फक्त आपल्या श्वासांना फील करणं. हा जो येतोय जातोय आत्ता सुद्धा, हे ऐकत असताना, तेव्हा जे तुमचे श्वास सुरू आहेत, त्या श्वासांची जाणीव करून देणं, की माझा श्वास आत्ता ह्या क्षणाला सुरू आहे. हे म्हणजेच ध्यान आहे. फक्त आपण दिवसभर विचारांमध्ये असतो. श्वास कधी आला, कधी गेला कळत नाही. पण जेव्हा खास त्याला आपण वेळ देऊन त्याच्याकडे बघत बसतो, ठीक आहे? ते बघत बसणं म्हणजे लक्ष देणं त्याच्याकडे म्हणजेच ध्यान. म्हणजे तो वेळ खास आपण काढला बाजूला, की जिथं मी माझ्या श्वासांकडे आता लक्ष देणार. आपण म्हणतो ना, की जेव्हा माझे केस मला दिसतायत, रोज आरशात केस दिसतायत. पण ज्या दिवशी मी ठरवते आज जरा केसांचं काहीतरी करावं, फारच अवतार झालाय, केस फारच कोरडे झालेत, गळायला लागलेत, डॅन्ड्रफ झालाय. त्या दिवशी मी आज काहीतरी करेन, तेल लावेन, काहीतरी करेन, काहीतरी दही लाव, हे लाव. ते म्हणजे ते केसांकडे ध्यान देणं, लक्ष देणं. समजतंय हा फरक. म्हणजे केस रोज दिसतात, पण ज्या दिवशी मी खास काहीतरी स्पेशल करते त्याच्यासाठी, ते म्हणजे त्याचं ध्यान झालं, त्याच्याकडे लक्ष देणं. सेम की दिवसभर श्वास मला समजतायत, आहेत हे सगळं माहिती पण मी विचारांमध्ये. पण खास वेळ मी अर्धा तास काढून फक्त श्वासांसाठी माझ्या आत्ता, त्याच्याकडे लक्ष देते, फोकस देते, ते म्हणजे आपलं ध्यान. इतकं सिंपल आहे. ठीक आहे? तर हे काही असं फार मोठं ध्यान हा प्रकार असा नाहीये. तर केवळ आपल्या श्वासांना फील करणं म्हणजे ध्यान. तर ते तुम्ही रेकी करत असताना सुद्धा करू शकता. तर मी थोडंसं पटपट हे घेतलं आजचं शेअरिंग. तर कारण ऑलरेडी आपली 13-14 मिनिटं होतात. तर आज जास्तीत जास्त वेळ माझी इच्छा आहे, की सगळ्यांनी थोडंसं ध्यानामध्ये जावं म्हणून. तर आपण बाकीचे शेअरिंग आहे आपलं काही महत्त्वाचं वगैरे, तर ते उद्या जरूर घेऊ. ठीक आहे? चला आपण सगळेजण आज ध्यान अवस्थेमध्ये येऊ आणि सगळ्यात आधी आपण डोळे मिटून अगदी कोमलपणे, सहजपणे डोळे मिटून बसू. आपल्या पाठीला आराम घेऊन बसा. सुखासन म्हणतो आपण त्याला. सुखासन म्हणजे कुठेही पाठीला ताण न देता, आरामात टेकून, उशी घेऊन, लोड घेऊन, तक्का घेऊन काहीतरी, जेणेकरून पाठीवर कुठलाही ताण जाणवला नाही पाहिजे, कमरेला. असं आरामात बसणं म्हणजे सुखासन. जेव्हा आपलं शरीर सुखामध्ये असतं, तेव्हा आपलं मन पण सुखामध्ये असतं. शरीराला जिथं ताणतणाव आहे, तिथं मन एकाग्र आणि स्थिर होणं फार अवघड होतं. तर अगदी शांतपणे आपल्या सगळ्या चिंता, काळजी आत्ता या क्षणापुरत्या बाजूला ठेवा. मी कोण आहे? मी कुणाची बायको आहे? कुणाची बहीण आहे? कुणाची आई आहे? सगळं आत्ता सोडून द्या. आत्ता मी केवळ आणि केवळ एक चेतना आहे, शुद्ध चेतना, एक आत्मा आहे. या स्तरावर या, या अवस्थेवर या आणि आपले डोळे बंद करून मोठे मोठे श्वास आपण जे रोज घेतो, ते सुरुवात करा. हे श्वास कशा पद्धतीने घ्यायचे?
आपल्या नाकावाट एक मोठा श्वास घेऊन आपल्या पोटापर्यंत ती हवा पोचली पाहिजे. या पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अगदी दीर्घ, जितका पोटात मावेल तितका भरून घ्या आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे ती हवा बाहेर सोडून द्या. अगदी सावकाश. आपल्याला प्राणायाम करायचा नाही. अगदी सावकाश. हळूवार आतमध्ये घ्यायचा, हळूवार बाहेर सोडायचा. ही क्रिया आपण पुढची 3 मिनिटं करणार आहोत. या क्रियेमुळं शरीरामध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पुढच्या काही दिवसात जाणवायला लागतील. जर रोजच्या रोज ध्यानापूर्वी, रेकीपूर्वी केवळ 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं आपण ही दीर्घ श्वासांची क्रिया सुरू ठेवली तर अगदी कोमलपणे आपल्या नाकावाटे सावकाश मोठा श्वास घेत आपलं पोट एखाद्या फुग्याप्रमाणे बाहेर काढून जितकी हवा भरून घेता येईल तितकी आज भरून घ्या. आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे हळुवारपणे सगळा वायू बाहेर पडू दे. एकामागे एक न थांबता असे श्वास घेणं सुरू ठेवा. याला आपण पोटातून श्वास घेणं असं म्हणतो. आपण दिवसभर श्वास घेतो, पण विचारांमध्ये बुडून गेल्यामुळं अनेक जबाबदाऱ्या, काळजी, अनेक विचार सरासरी आपण 1,00,000 विचार आपल्या डोक्यामध्ये दिवसभर येत असतात. आणि जितके तीव्र विचार असतील, जितकी काळजी असेल, आपण श्वास घ्यायचं सुद्धा विसरतो आणि घेतलेला जाणवत देखील नाही. पण हीच ती वेळ आहे जेव्हा आपण जाणीवपूर्वक फक्त श्वासांना वेळ देतो, श्वासांकडे लक्ष देतो, ज्यामुळं आपली 7ही चक्र जी महत्वाची आहेत, आपल्या सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या, त्वचा, शरीराचा प्रत्येक भाग ऊर्जान्वित व्हायला लागतो. सगळीकडे ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर प्रमाणात सुरू होतो. आपलं पोट फुलतंय ना, आपण पोट बाहेर काढतोय ना, जेव्हा श्वास आत भरून घेतोय, याची जाणीव, याचा अनुभव कसा आहे बघा. जन्मलेलं लहानसं बाळ ह्या पद्धतीने श्वास घेत असतं. पोट फुलतं, त्याचं पोट हलतं, पोटातून श्वास घेत असतं. जसे जसे आपण मोठे होत जातो, आपले श्वास लहान लहान होत जातात. अनेक विचार, अहंकार, द्वेष, काळजी, चिंता, शानीक भावना श्वासांची जागा घ्यायला लागतात. पुन्हा एकदा छोट्याशा बाळाप्रमाणे
आपल्या नाकातून मोठा श्वास आपल्या पोटात जाऊ द्या. पोट बाहेर फुलवून श्वास घ्या. सोडताना पोट अलगद आतमध्ये येईल. आता आपले श्वास नाकानीच घ्यायचे आणि नाकानी सोडायचे. दीर्घ श्वास घेणं सुरू ठेवा. एक एक श्वास नाकातून पोटामध्ये आणि पोटातून छातीकडे, गळ्याकडे आणि पुन्हा नाकातून बाहेर. आपल्या श्वासांचा ये जा करण्याचा हा रस्ता लक्ष देऊन बघा. नाकावाटे आत जाणारा प्रत्येक श्वास आपल्या गळ्यातून, छातीतून पोटात उतरतोय आणि आल्या मार्गानेच या ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन जातोय. अजून काही क्षण आपण दीर्घ श्वासांची ही क्रिया सुरू ठेवू. एकरूप होऊन जाऊ. आपले खांदे, सगळं शरीर शिथिल आणि सैल आणि श्वास अगदी कोमलपणे शरीराच्या आत बाहेर दीर्घ श्वास.
आता अगदी सावकाश आपण आपल्या नैसर्गिक सहज ये जा करणाऱ्या श्वासांकडं एकाग्र होऊ. सहजपणे आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास केवळ अनुभव करा. केवळ लक्ष द्या. या क्षणाला पूर्ण वर्तमानात राहात. मी हे शरीर नसून, माझे विचार नसून, एक शुद्ध चैतन्य आहे, चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. माझे विचार शून्य झालेत. माझी दृष्टी माझ्या आज्ञाचक्रावर अगदी हलकी आणि या शरीरात येणारा प्रत्येक श्वास मी फील करतोय. त्यांचा स्पर्श, त्यांचा आवाज, त्यांची जाणीव जी माझ्या छातीला, पोटाला, गळ्याला, नाकाला स्पर्श करते, जाणीव होती. ती खोलवर जाऊन आतपर्यंत जाऊन श्वासांच्या मागे राहा. एक एक श्वास बघत राहा. शांति प्रवर्तते. ॐ शान्ति देहं शुद्धम्. ॐ शान्ति देहं शुद्धम्. ॐ शान्ति देहं शुद्धम्. यदा चित्तं प्रशाम्यते अदा मौनं प्रविशति. नेत्रे निमील्य श्वासं शृणोमि. शान्ति शनैः वहति. Shine.
हन्त्येऽहम् ॐ शक्त्येऽहं शुद्धं 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 हन्त्येऽहम् यदा चित्तं मृदुता याति तदा मौनं सौम्यं भवति नेत्रे निमील्य श्वासं शृणोमि शान्ति शनये निवसति ॐ शक्त्येऽहं शरं हन्त्येऽहम् ॐ शान्ति ॐ शक्त्येऽहं शनैः हन्त्येऽहम् ॐ अन्तर्शान्ति ॐ अन्तर्शान्त्येऽहम् ॐ अन्तर्शान्ति ॐ अन्तर्शान्त्येऽहम् शान्ति शान्ति शेवटची 3 मिनिटं. आपल्या सगळ्यांचं लक्ष आता या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आपल्या हृदयावर घेऊन जा. आपलं हृदय चक्र अतिशय प्रभावी, महत्वपूर्ण असं दार आहे. परम चैतन्याशी, भगवान महादेवांशी जोडण्याचा आपलं सगळं लक्ष आपल्या छातीवर, आपल्या छातीमध्ये येणारा जाणारा प्रत्येक श्वास बघायला सुरुवात करा. आपल्या छातीच्या मधोमध खोलपर्यंत आपले श्वास फील करा. पूर्ण लक्ष, एकाग्रता आपल्या छातीच्या मध्य भागावर. शेवटची 2 मिनिटं एकाग्र, एकरूप आपल्या अनाहत चक्रासोबत, आपल्या हृदय चक्रासोबत, आपल्या छातीवर. आणि काय जाणीव होती, काय फील होतंय, लक्ष देऊन बघा. एक एक श्वास छातीवरचा. शान्ति दे शान्ति दे शान्ति दे शान्ति दे अन्तःशान्ति नित्यं नित्यं यदा चित्तं विशुद्धं भवति तदा ह्याच अवस्थेमध्ये
आपण आजचं आपलं सत्र संपवणार आहोत. अजून थोडा वेळ आपल्या हृदयावरच एकाग्र होऊन राहा. जेव्हा आपल्याला योग्य वाटेल तेव्हा हळूवार डोळे उघडा आणि ध्यानातून बाहेर या.